चला जय गणेश मधला सोमनाथ कृपया त्याने सुद्धा ओम साई संघामधला सोमनाथ कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जी की मगाची मॅच झाली त्याच्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता. तो कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचा आहे. जी की सामन्याला सुरुवात असेल क्वार्टर फायनल मधला पहिला सामना असेल लोणेरे विरुद्ध अलामीन संघामध्ये. जे की अलामीन संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आमंत्रित केले होते. लोणेरे संघाला फलंदाजीसाठी पहिल्या चेंडूत एक धावा आलेला आहे. संघाचं खातं खुललेलं आहे. संघाची धावसंख्या एक चेंडू आणि एक धावा झालेले आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे सुद्धा पहिल्या षटक फेकण्यासाठी आज अजर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तो वैभवसाठी. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 चेंडू आणि 2 या आकड्यावरती. पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सेमर रेगा पार. डाबर चंद्र चौकार भेटतील 4. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 6 धावा. बघा थोडीशी आता अजर मागडे पडलेले. अजर सुद्धा कमबॅक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेले आहे. थोडंसं गलचा क्षेत्रक्षण असल्यामुळे जे की 6 धावा भेटलेले. 4 धावा आता भेटलेले आहे. टोटल 6 धावा धावपलकोची धावा जोडले गेले. पुढचा चेंडू परत एकदा डाऊन द ग्राउंड. परत चेंडू तसंच ते परत चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेमार एका पार जातोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. चला परत गोलांसाठी आजर सज्ज होतो. बॅटीची कडा लागते आणि चेंडू जातोय. जे की बॅटीची कडा लागली तर चेंडू डायरेक्ट जे की जे की लाईनच्या डायरेक्ट बाहेर गेला होता. त्याच्यामुळे जे की वैभवाने बाद वाहून पवलेमध्ये परजावं लागेल. संघाला पहिला वैभवच्या रूपामध्ये झटका लागतोय. 5 धावा जे की या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. आफताब बोधू यांच्याकडून जे की अलामीन संघामधला कोणताही खेळाडू जर 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतोय. या 3 चेंडूमध्ये 3 जर बाउंड्री मारतोय तर जे की त्याला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पुढचा चेंडू जेल बाद होण्याची संधी होती पण थोडासा गच्चा क्षेत्रक्षण जेल सुटलेला आहे. वरनं कॅच छूटा सपना टूटा मुकद्दर रूटा और रन को भी लूटा. एक इथे निर्दोष जे की एक षटकाची समाप्ती होती. एक षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जे की लास्ट चेंडू निर्धाव चेंडू ठरलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे सुद्धा झालेली आहे. एक षटकाची समाप्ती सुद्धा झालेली आहे. एक षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या झालेली आहे. धावफलकावरती धावा होतात ते 10 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. तर परत एकदा मुफीज गोलंदाजीसाठी सज्ज होते. अतिरिक्त पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 11 याकडे जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू जी की बॅटीची कडा लागते. थोडीशी एक्स्ट्री रक्षाच्या हातामधून बॉल मिस होतो. चेंडू जातो. एक धावासाठी एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावर 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याची संधी असेल
आणि अंपायर रन आउट सांगायला लागेल दुसरा झटका. ठीक आहे, अजयच्या रूपामध्ये दुसरा गडी बाद होईल का? रिव्ह्यू घेतलेला आहे आता. रिव्ह्यू अंपायरकडे डिसिजन जाईल, म्हणजे हा डिसिजन पेंडिंग असेल. तुला संघाची धावसंख्या झालेली आहे 12 धावा आकड्यावरती. या 12 आकड्यावरती जाऊन धावसंख्या पोहोचली. अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. परत एकदा मुफी संच होते गोल्यांसाठी. परत चांगल्या प्रकारचा शॉट घेण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू टिकल्या जवळ चांगल्या प्रकारचे क्षेत्राचे सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. जे की इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जरी 13 या आकड्यावरती अजून या षटकामध्ये 3 चेंडू बाकी असतील. परत एकदा मुफीज गोल्यांसाठी सज्ज होते. राईट मोड विकेटचा मारा करेल तो रोहितसाठी. पुढचा चेंडू परत येते. चेंडूला संबंध दिलेल्या चेंडूला तिच्या देऊन जी की एक धावाच्या डिक्लेअर झोनमध्ये देखील ढकललेले आहे. एक धावा भेटेल. इथे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याची संधी असेल. रनआउट परत एकदा आपल्याला पाहायला भेटेल. रनआउटच्या रूपामध्ये संघाचा लागेल तिसरा झटका. तिसरा गडी बाद होईल रोहितच्या रूपामध्ये. पहिल्यांदा परतावा लागेल रोहित यांना सुद्धा. 14 आकड्यावरती तिसरा गडी बाद सुद्धा झालेला आहे ते लोणेर या संघामधला. तर आता स्ट्राईक चेंडू असेल प्रतीक. पाया प्रतीक आपल्या संघासाठी काय काय करतो, किती किती धावा जोडल्या जातात की पाया षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. परत हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धावासाठी एक षटक क्रमांक दुसरे संपतोय. 2 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट. जी की 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून की 2 षटकाचा खेळ बाकी असेल. पाय 2 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतो तो अलामीन शिपवला संघ. परत आज जर आपल्याला गोल्डन ट्रॅकवरती पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले, पण एक गडी बाद सुद्धा केलेला होतं. पहिल्या चेंडूवरती एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू थोडीशी गोलंदाजी थोडीशी चुकी होते. चुकीला माफी नाही. लेस आहे का? ओके, इथे एकच एक रन लेस होईल. इथं मायनस होईल. इथे एकदा धाव मायनस होईल. जी की संघाची धावसंख्या 15 झालेली आहे.
तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून या षटकामध्ये 4 चेंडू बाकी असतील. परत एकदा आझर सज्ज होते गोलांसाठी. परत चेंडू दोन धावाच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. इथे 2 धावा भेटलेल्या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. पाहूया लास्ट 3 चेंडूमध्ये किती धावा येतात. की संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. परत गोलांसाठी आझर सज्ज होतोय. अतिरिक्त भेटेल अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. परत आझर गोलसाठी सज्ज होतोय. थोडीशी बॅटीची कडा लागते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धावा भेटेल ते 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाय 2 चेंडूमध्ये किती धावा घेतो तो प्रतीक. आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती बोर पोचवून देतो. इतर चांगल्या थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झाला होता पण चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. इथे सुद्धा 1 धावा भेटलेली आहे. ह्या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ह्या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाय लास्ट चेंडूमध्ये आझर किती धावा खर्च करतो का पुढच्या धावसंख्येला रोखवून ठेवतो. पुढचा चेंडू परत राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याची संधी पण अंपायरचा निर्णय नॉट आउटचा आलेला आहे. तो 3 षटकाची समाप्ती झालेली. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून 1 षटकाचा खेळ बाकी असेल इनिंग मधला. पुढचा चेंडू चांगला बिरकवलेला आहे. परत चेंडू गेला तर सेमा रेखा पार भेटली तर 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 4-5 चेंडूमध्ये किती धावा येतात. तर इथे 1 धावा भेटलेली आहे. इथे बाउंड्री भेटल्यानंतर संघाची धावसंख्या थोडीशी वेगाने पुढे सरसावलेली. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पुढचा चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे. आधी लेंथ लाईनशी भटकलेले आहेत. इथं अतिरिक्त धावा जोडली जाते. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन थांबलेली. पुढचा चेंडू परत एकदा अतिरिक्त असेल. परत एकदा अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. पुढचा चेंडू परत एकदा एज लागते. बॅटीची कडा लागते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 आकडे होते. पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय पण बघता बघता बागे घेतोय. 1 धावा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटतोय. 1 धावा इथे झालेला. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 आकड्यावर. पुढचा चेंडू प्रतीकच्या रूपामध्ये लागेल. संघाला 4था झटका. रनआउटच्या रूपामध्ये जे की 4था झटका सुद्धा लागलेला आहे लोणेर या संघाला. पाहूया 29 आकड्यावरती जे की 4था झटका लागलेला. ह्या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा घेतो. स्ट्राईक चेंडूवरती आपल्याला असलम पाहायला भेटेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा घेतो तो असलम. पुढचा चेंडू टॅप केलेला आहे. स्वतः गोलंदाज पकडतोय. बॉल पकडलेला आहे पण 1 धावा बघता बघता पूर्ण झालेली आहे. इथं विकेट असेल. इथं अंपायर 1 धावा असेल का. ओके इथे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये षटक क्रमांक 4 सुद्धा संपते. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होते. जे की 4 षटकाच्या समाप्तीनंतर जे की 30 धावा केल्या. आता 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. ती आला मी शिपोल्या संघाला 24 चेंडू आणि 31 धावा.
चला आताच्या सामनाच्या पाहायला गेलो तर 24 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. ठीक आहे, याच्यानंतर होणारा सामना ओम साई विरुद्ध जय गणेश दोन्ही संघाचे कर्णधार. कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या नाणेफेकी करून घ्यायची आहे. थोडं फास्ट यायचं आहे, थोडं लवकर सुद्धा यायचं, कारण की आपली नाणेफेकी करून आपला थोडं या सामना होतोच की आपला लवकर सामना चालू होईल. जे की बघा गेलो तरी इथं आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रदर्शन सुद्धा पाहायला भेटतोय, जे की आमच्या माझ्या बाजूला सुद्धा इकडं चांगल्या प्रकारचं आपल्याला लाईव्हच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला मॅच दाखवण्यात येते. जे की बघा गेलो तरी पिक्सेल प्रो चॅनलवरती आपला पिक्सेल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह दाखवण्यात येते. या चॅनलला सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन सुद्धा दाबा. जे की चांगल्या प्रकारे त्या लाईव्हच्या इव्हेंटमधून त्या लाईव्हच्या चॅनलमधून आपल्याला चांगल्या प्रकारचा टुर्नामेंटचा आनंद घ्यायला भेटतोय. पुढचा चेंडू अलग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, आजर ऑन फायर. पहिल्या चेंडूची पहिल्याच मोठ्या प्राणाने स्वागत केलेलं आहे. पहिल्या चेंडूची 4 धावा भेटतील. बोलतो ना कद बडा होता है ना पद बडा होता है, जो मुसीबत में खड़ा था वो सबसे बडा होता है. ते आता आजरला लास्ट पर्यंत उभा राहावं लागेल, कारण की 35 धावांचा पाठलाग करताना आपल्याला असेच मोठे प्रार मारावे लागणार आहेत. कारण की पहिल्या चेंडूची पहिलाच मोठा प्रार आला, पहिल्याच बाउंड्री आलेली आहे. पुढच्या चेंडूपर्यंत हलक्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिलेला 1 धावा भेटेल. इथं 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू पहिला टॅप केलेला आहे. रनआउट होण्याची संधी असेल का? आपण चांगल्या प्रकारे गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटेल. 1 धावा भेटेल. हे 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू परत एकदा रनआउट होण्याची संधी. आजरच्या रूपात लागेल का संघाला पहिला झटका? नाही, पण आरशेच्या रूपामध्ये संघाला पहिला झटका लागेल. 7 या आकड्यावरती जे की पहिला गडी बाद झालेला आहे. तर आलामी शिपोल्या संघामधला या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असे. संघाची धावसंख्या झाली 7 या आकडे जाऊन पोहोचलेली आहे. जे की पहिल्या चेंडूची बाउंड्री आल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटला असलमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न असेल. पहिलं आजर रन आउट होईल का? आदरच्या रूपामध्ये संघाला दुसरा झटका लागेल. जे की आदरच्या रूपात मोठा झटका लागेल. षटक क्रमांक पहिले संपतो. 1 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. आता 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. 8 धावांच्या रनरेटने चालावं लागेल ते आलामी शिपोल्या संघाला. अब नए गेंदबाज नजीर, गेंदबाजी मार्क पर रहेंगे नजीर और स्टैक पर रहेंगे फैसल. टैप की हुई गेंद. स्टैक पर रहेंगे आसिफ. इस बार टैप के आईडी की सूरत में 1 रन मिलेगा. टीम का स्कोर जहां पहुंचा है 2 गेंदे 9 रन और जीतने के लिए 16 गेंदे 22 रनों की जरूरत. इस बार हम्पायर का इशारा वाइड गेंद. आता धाव जाईल 7 होता 7 2 बॉल 10 रन. हम्पायर का इशारा नॉट आउट. जय गणेश के कप्तान जाकर भी कमेंट्री बॉक्स में टॉस कराने. शॉट. इस बार शॉट है. हम्पायर का इशारा.
16 15 बॉल 15 पाहिजे आता आत्ताचं नो बॉल आहे नो बॉल 15 गेंद 15 रन की जरूरत अंपायर का इशारा फिर से एक बार खराब गेंद ओम साई ने टॉस जीतकर मैच शुरू करें डिसीजन पेंडिंग तीन बॉल 16 और जीतने के लिए 15 गेंदे 15 रन की जरूरत इस एक रन के बदले टीम का स्कोर जा पहुंचा है 4 गेंदे 17 रन ईश्वर के आखिरी 2 गेंद ना बाकी ओम साई ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला और जय गणेश को बल्लेबाजी की दावत दी है ईश्वर के आखिरी गेंद ओवर झाली अभी अलामीन शिपोलो के जीतना होगा तो 12 गेंदे 12 रन बनाने पड़ेंगे अलामीन ने 12 गेंदे में 11 रन बनाए तो भी मैच विन करार दिया जाएगा अंपायर का इशारा नो गेंद
फैसल को आउट होकर पवेलियन की तरफ लौटना पड़ेगा। अभी जीतने के लिए 12 गेंदे 11 रन 10 बनाते हो तो भी टॉस विन करार दिया जाएगा। इस बाल्टी की सूरत में 1 रन मिलेगा। टीम का स्कोर जहां पहुंचा सिंगल के बदले 3 गेंदे 22 रन। रहमपार का इशारा नो। इस बार खराब गेंद असलम दिशा से भटकते हुए। असलम दिशा से भटकेंगे तो पड़ेंगे फटके। टीम का स्कोर 24 रन। 3 गेंदे 24 रन। जीतने के लिए 9 गेंदे 7 रनों की जरूरत। 6 बनाते हैं तो भी विन करार दिया जाएगा आलामीन को। इस बार सिंगल। इस ओवर के आखिरी 2 गेंदा ना बाकी एक्स्ट्रा ना फेंके तो असलम। विकेट। आउट होकर पवेलियन की तरफ लौटना पड़ेगा। अब आसिफ की जगह संभालने के लिए नए बल्लेबाज मुफीद कोतवालकर। छह गेंदे 5 रनों की जरूरत। 4 बनाते तो भी विन करार दिया जाएगा आलामीन को। इसमें से जो टीम जीतेंगी वो पहले सेमीफाइनल में प्रवेश करेंगी। अब नए गेंदबाज अभिषेक। 6 गेंदे 5 रनों की जरूरत। 4 बनाते तो भी विन करार दियाएगा। ओहो हो बिंदी गेंद बिंदी गेंद बिंदी गेंद। पहली बिंदी गेंद फेंकी है अभिषेक ने। मुफीद समझ ना पाए पहली गेंद को। जीतने के लिए 4 गेंदे 4 रनों की जरूरत। 3 बनाते तो भी विन करार दिया जाएगा। जो जीतेगा वो सीधा सेमीफाइनल के अंदर दाखिल होने वाला है। 4 गेंदे 4 रनों की जरूरत। हम पर कैसे नो। अंपायर का इशारा नो बॉल प्लस विकेट। चार गेंदे 3 रनों की जरूरत। 2 बनाते तभी भी विन।
काफी बड़ा मुकाबला, प्रेशर वाला मुकाबला, काफी बड़ा मुकाबला। 4 गेंदे 3 रन। चार गेंदे 3 रन, काफी बड़ा मुकाबला। 2 जीतेंगे सीधा सेमीफाइनल के अंदर। ओहो, काफी समझदारी वाला शॉट नूक की ओर से देखने मिला। भी स्ट्राइक करेंगे। 3 गेंदे 2 रन की जरूरत। तीन गेंदे 2 रन। अंपायर का इशारा नो, अंपायर का इशारा नो गेंद। 3 गेंदे 1 रन। और इस मुकाबले को आलम विनर जीत चुके। सीधा सेमीफाइनल के अंदर प्रवेश होने वाली पहली टीम बन चुके आलमी शिपोले। और इस मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे मुफीज कोतवालकर। हेलो।